सुभाष बाबू देशमुख तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू नये आणि दक्षिण सोलापूरचा मतदारसंघ सोडू नये या मागणीसाठी सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील समर्थकांनी रविवारी दुपारी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या संपर्क कार्यालयासमोर आंदोलन केलं। विशेष म्हणजे यावेळी काही कार्यकर्त्यांनी देशमुखांचे पायही धरले। भाजपाचे प्रदेश सरचिटणीस गुरुनाथ कुलकर्णी यांनी त्यांची समजूत काढली आणि या भावना पक्ष नेतृत्वाला कळवण्याचं आश्वासन दिल्यानंतर कार्यकर्त्यांनी माघार घेतली। माढा लोकसभा लढू नये, दक्षिण मतदारसंघातूनच परत उमेदवारी करावी हा आग्रह एवढ्यासाठी की राज्यात युतीचं सरकारनंतर ज्या पद्धतीनं या शहराचा विकास होतोय, या दक्षिण मतदारसंघाचा विकास होतोय, हा विकास बापू समजा वर कुठे गेले तर थांबेल का काय या शंकेपोटी कदाचित हे सगळे बसले होते। पण या सगळ्यांच्या भावना सहकार मंत्र्यांनी लक्षात घेतल्या, मी लक्षात घेतल्या। कार्यकर्त्यांना मी असं सांगितलेलं आहे की आपल्या भावना योग्य आहेत, त्या भावना आम्ही आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस आणि माननीय नितीनजी गडकरी यांच्यापर्यंत आपल्या भावना नक्की पोचवेल। आणि ही जी अविरत विकासाची गंगा देशात किंवा राज्यात चाललेली आहे, आपल्या शहरात किंवा ग्रामीण भागात चाललेली आहे, ती अशीच चालणार आहे, त्याची काही अडचण नाही। आणि त्यामुळं परत एकदा भारतीय जनता पार्टीला बहुमत मिळवण्यासाठी, भारतीय जनता पार्टी सोलापूर आणि माढ्यात जिंकण्यासाठी आपण सगळ्यांनी काम करावं ही विनंती केल्यानंतर या सगळ्या कार्यकर्त्यांनी उपोषण समाप्त केलं। सहकार मंत्री सुभाष देशमुख माढा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्यास भाजपा कार्यकर्त्यांचा विरोध होता। ही खदखद व्यक्त करण्यासाठी रविवारी सकाळी दक्षिण सोलापूर भाजपाचे तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी, यतीन शहा, श्रीशैल भनमाने यांच्यासह काही सरपंच होटगी रोडवरील सहकार मंत्र्यांच्या निवासस्थानी गेले। त्यांचे पुत्र मनीष देशमुख यांच्याकडे त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। जर बापू माढ्यात उभारणार असतील तर आधी आमचे राजीनामे घ्या असं निक्षून सांगितलं आणि फोनाफोनी सुरू झाली। हळूहळू कार्यकर्त्यांची वर्दळ वाढली आणि त्यांचा मोर्चा संपर्क कार्यालयाकडे वळला। सोलापूर शहर आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांपर्यंत ही चर्चा गेली। तासाभरात संपर्क कार्यालयासमोर मंडप उभारण्यात आला आणि कार्यकर्ते उपोषणाला बसले। महापौर शोभा बनशेट्टी, दक्षिण सोलापूरच्या सभापती सोनाली कडते, उपसभापती संदीप टेळे, उत्तर सोलापूरच्या सभापती संध्या राणी पवार, उपसभापती रजनी भडकुंबे, शहराध्यक्ष प्राध्यापक अशोक निंबर्गी, नगरसेवक नागेश वल्याळ, श्रीनिवास कर्ली, राजश्री बिराजदार, सुभाष शेजवाल, संगीता जाधव, अश्विनी चव्हाण, सचिन कल्याण शेट्टी, अप्पासाहेब पाटील वडकबाळकर, इंद्रजित पवार, श्रीमंत बंडगर, प्रशांत कडते, अण्णाराव बाराचारे, शिरीष पाटील, एमडी कमळे, हनुमंत कुलकर्णी, काशीनाथ कदम यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते उपोषणात सहभागी झाले होते। या घटनेची माहिती मिळताच सहकार मंत्री देशमुख उपोषणस्थळी धावून आले। त्यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, परंतु ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते। माढा नको, दक्षिण हवे ही एकच घोषणा देत होते। आमचे राजीनामे मंजूर करा आणि मग माढ्याला जा अशी मागणी करत काही कार्यकर्त्यांनी तर साष्टांग दंडवतच घातला। या प्रकारानं देशमुख चकित झाले। मला अडचणीत आणण्याचा उद्योग करू नका असं बजावण्याचा प्रयत्न केला, परंतु तो व्यर्थ ठरला। जिल्हाध्यक्ष शहाजी पवार आणि प्रदेश भाजपाचे रघुनाथ कुलकर्णी त्यांनीही समजूत काढण्याचा प्रयत्न केला। तुमच्या भागात विकास झालाय म्हणून तुम्हाला वाटतं की बापूंनी इथे लढवलं पाहिजे आणि बापूंनी सोडलं नाही पाहिजे, हेच भावना आहे। ऐका बरं ना, ऐका, आज या ठिकाणी प्रदेशाचे आपले वरिष्ठ रघुनाथजी आलेले आहेत। त्यांना आपल्या तुमच्या वरिष्ठांना भावना कळायसाठी त्यांना बैठकीतून मी घेऊन आलोय। बापू पुढे आले, बापूंना अर्जंट मुंबईला बोलवलेलं आहे। आमचं तुम्हाला सगळ्यांना म्हणणं एक आहे, शहर काही विस्कळीत होत नाही, पार्टीची ध्येय धोरणं पार्टी बरोबर असतात। तुम्हाला सगळ्यांना सकाळपासून बापू सांगतात, घरीही सांगितलं। अरे ऐकून तर घ्या, माढा नको सोडून तुम्ही दुसरं काहीतरी बोला भाऊ। अरे माढा काय बोलतोय दुसरं? माढा जिल्ह्याच्या बाहेर आहे का? अरे मी बोला, एक लक्षात घ्या, दक्षिणला बापू आज मंत्री आहेतच ना, कायम राहतील, ते राहतील, काय होतील। आता काय बापूला पार्टीने सांगितलं का तुम्हीच लढवायचं म्हणून? एक लक्षात घ्या,
मी काय म्हणतो, एक सांगा, लक्षात ठेवा, 2009ला बापू माडा लढले की नाही? मग 2009ला तिकडे बापू दक्षिण लढायच्या अगोदर तिकडे लढले. अरे ऐका तर जरा बंडकर, तिकडल्या लोकांची भावना आता काय झाली असेल की पवार साहेबांच्या विरोधात बापू लढले तर आता पवारांच्या विरोधात बापू पाहिजे. हां, पवारांच्या विरोधात बापू पाहिजे हे बापूंनी मागितलं नाही. आजपर्यंत बापू आत्ताही टी व्हीला मुलाखत दिले की मी पार्टीचा कार्यकर्ता आहे, पार्टी सांगेल तिथे लढायला तयार आहे. आणि ते बापूंचं बरोबर आहे, मी एक अध्यक्ष म्हणून म्हणेन. आता समोर राष्ट्रवादीचा उमेदवार पवार साहेब असल्यावर तुम्ही बापू लढा, नसल्यानंतर नाही लढा, ही भूमिका नसते. राष्ट्रवादीचा उमेदवार अरे राष्ट्रवादी तुमची भावना चुकीची सकाळपासून कोणी आम्ही म्हणलेलोच नाही आहे. परंतु आपण एक शिस्तप्रिय पक्षाचे सगळे तुम्ही लोकप्रतिनिधी आहात. नाही, एक लक्षात घ्या ना, ही बापूंची ताकद आहे असं तुम्हाला वाटत नाही का? 50 वर्षापासून अरे हे असं काही चुकीचं आहे तुमचा. पार्टीचं ऐकणारे कार्यकर्ते तुम्ही आहेत सगळे, बरोबर आहे? मग पार्टीला वाटलं की आपल्याला, तुम्हाला सगळ्याला वाटतं नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावे, मग माढाही जिंकलं पाहिजे असं वाटतं का नाही? अरे हरवणारा माणूस लोकांना पार्टीला वाटतं ना, बाबा हे उभारले तर ह्यांना हरवू शकतील. अरे डोक्यात आमच्या नाहीये. तुम्हाला तुम्ही थोडंसं ऐकूनच घेणं. मगापासून काय सांगतोय करायला काय अर्थ आहे? या देशाचे पंतप्रधान कोण? विनंती हात जोडतो. मी तुमचं ऐकत नाही, मी तुम्हाला हात जोडतोय. हे बरोबर नाहीये, हे बरोबर नाहीये. का मी एकच म्हणत की मी तुमच्यावरती संस्कार घडवायला कमी पडले. मी एवढं वाढलेल्या गर्दीनं आम्हाला न्याय द्या असा एकच घोषा लावला होता. पाहिजे